मला या निमित्तानं आता पटकन पुढे महेशजींपर्यंत पोहोचायचं आहे। महेशजी, चर्चेतल्या विविध टप्प्यांपर्यंत आपण एक एक मुद्दा घेत येतोय, पण जो आत्ता मुद्दा सुरू आहे, परत एकदा चर्चा काही अंशी त्याच मुद्द्यावर येते। 2100 दिले का? 600 रुपयाचं काय झालं? 1500 पोहोचतायत का? लाभार्थी खरे आहेत का? हे सगळे मुद्दे प्रचारात तुम्ही ठामपणे मांडू शकलात का? ऐकायला नाही आलंय म्हणून विचारतोय फक्त। नाही, नक्कीच मांडले। इथे अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की लाडक्या बहिणीला 1500 रुपयाची मदत दिली जावी का, तर डेफिनेटली दिली जावी, त्याबद्दल दुमत असायचं कारणच नाहीये। पण त्याच बरोबरीने ज्या विकासाच्या गप्पा सरकार मारते तो जर विकास त्यांनी खराच केला ना, तर त्या लाडक्या बहिणीला, तिच्या मुलाला, तिच्या भावाला, तिच्या नवऱ्याला, तिच्या वडिलांना रोजगार मिळेल, नोकरी मिळेल आणि 1500 रुपये प्रति महिन्यापेक्षा कितीतरी अधिक रक्कम त्या कुटुंबाच्या घरात येईल आणि त्याचा त्यांना फायदा होईल, इतकंच मला या निमित्ताने सरकारला सांगायचं आहे। दरम्यान एक तपशील आलाय कराड मधल्या प्राथमिक कलाच्या अनुसार, एक 5 संख्या त्यांच्या नावासमोर भारतीय जनता पार्टीच्या समोर दिसतेय। मला विनोद वाघ यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि एका नव्या मुद्द्यालाही स्पर्श करायचा आहे, तो आहे बिनविरोध निवडून येण्याची संख्या। आणि ती पाहता सध्याच्या घडीला तरी ते सत्ताधाऱ्यांना जमलेलं आहे। अर्थात हाच मुद्दा घेऊन मी पटकन विनोदजी आपल्यापर्यंत येतो। विनोदजी, दबाव टाकून लोकांना अर्ज माघारी घ्यायला लावले म्हणून तुम्ही बिनविरोध आलात, हा एक आरोप आहे। मी तेच सांगितलं की जसं ज्योतिताईंनी सांगितलं, नाचता येणं अंगण वाकडं। बिनविरोध आले, तिकडून यांना अडचण, लोकांनी निवडून दिलं, तिकडून यांना अडचण, आणि दबाव कुणी टाकला, काय टाकलं ते सिद्ध झालं। मधात आत्ताच पवार साहेबांच्या पक्षाचे प्रवक्ते या ठिकाणी बोलत आहेत महेशजी, त्यांना माहिती आहे की त्यांच्याच पक्षाचे नेते रोहित पवार यांनी ज्यावेळेस आरोप केला, नंतर ते सिद्ध झालं की ते त्यांच्याच पक्षाचे नेते त्या ठिकाणी दादागिरी करत होते। त्यामुळे दबाव टाकणारे कोण, कशा पद्धतीनं दादागिरीचं राजकारण करायचं त्यांनाच माहिती आहे। आम्ही दादागिरीचं राजकारण त्या ठिकाणी करत नाही, आम्ही प्रेमानं त्या ठिकाणी जनतेच्या समोर जातो। आम्ही विनोदजी, तुम्ही दादागिरीचं राजकारण करत नसाल पण दादांना सोबत घेता ना? दादांना सोबत घेतलं म्हणजे काय दादागिरीचं राजकारण होऊ शकत नाही? म्हणजे दादा इतक्या दिवस जर त्यांच्या सोबत होते म्हणजे ते काय दादागिरीचं राजकारण करत होते का? म्हणजे हा आरोप तुम्हीच करत होतात ना? राजकारण केलं का? हाच आरोप तुम्ही करत होता। भाजप हाच आरोप करत होते की वर्षानुवर्ष की तिकडे दादागिरी चाललेली असते, त्यांना तुम्ही स्वतःकडे घेतलं, मग आता दादागिरी होतीये की नाही होत आहे? दादागिरी करणारे कोण आहे, काय आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे। त्यामुळे दादागिरी कोण करतं हे काही महाराष्ट्राच्या जनतेला नव्यानं सांगायचं काम नाही। एकदा उत्तर घेऊया, महेशजींकडे जाऊयात आणि इथे जो मुद्दा सुरू झालाय त्या अनुषंगाने ज्योतिताईंनाही जोडून घेऊ। थोड्याच वेळात आपल्यासोबत हनुमान पवार आलेले आहेत काँग्रेसचे, त्यांनाही बोलतो। महेशजीला एवढंच सांगायचं, महेशजी थोडा वेळ हसून घ्या, त्याच्यानंतर रडायला कारण तुम्हाला काय म्हणजे हसायला कारण भेटणार नाही, रडावंच लागणार आहे। त्यामुळे थोडा वेळ हसून घ्या तुम्ही आता। जी महेशजी, उत्तर द्या, रडायची तयारी आहे? विनोदजी, जनतेला रडवू नका, आम्हाला रडवा, काही हरकत नाही। जनता तुम्हाला रडवणार आहे, जनता तुम्हाला रडवणार आहे। जनतेने आम्हाला रडवू देत, तुम्ही जनतेला रडवू नका, माझं म्हणणं आहे। ऐका ना, मी तुमच्या मध्ये बोललो नाही, आता मला बोलू द्या, राईट? आता आपण प्रसादजी, तुमचा एक मुद्दा मला खूप आवडला। आता तुम्ही दादागिरीचं श्रेय यावर तुम्ही गेलात, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयावरून दादागिरीच्या श्रेयावर गेलात। ज्या वेळेला पुण्यासारख्या शहरामध्ये जो अजितदादांचं तिकडे बऱ्यापैकी पकड आहे, त्या शहरामध्ये जेव्हा कोयता गँग सारखे जेव्हा घटना होतात, त्याचं श्रेय, त्या दादागिरीचं श्रेय घ्यायला हे पुढे येत नाहीत। त्यावेळेला ना भाजप पुढे येतं, ना एकनाथ शिंदेची शिवसेना पुढे येते, ना अजितदादा दादागिरी करतात असं तुम्हाला म्हणायचं का? एवढं सांगा मला फक्त। अरे बाबा, तुम्ही जरा सौजन्य दाखवा ना, तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात, जरा सौजन्य दाखवा, दुसऱ्यांच्या मध्ये बोलू नये। नाही, मी तुम्हाला विचारतोय की अजितदादा झाल्यावर विचारा ना। अहो, मी तुम्हाला विचारतोय माहिती की अजितदादा दादागिरी करतात असं म्हणायचं का तुम्हाला? चर्चा चालली आपली, चर्चेत बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे, मी तुम्हाला विचारतोय। हा बरं, मी तुम्हाला उत्तर देतोय ना की मी तेच विचारतो, अजितदादा दादागिरी करतात असं तुम्हाला म्हणायचं का? हे विचार। मी उत्तर देतो, उत्तर देऊ की नको विचारत बसणार साहेब आपण? द्या ना, ते ऐकायचं। विनोदजी, आता ऐका, अजितदादा दादागिरी करतात की कोण दादागिरी करतात हे तुमचे जे मुख्यमंत्री आहेत ना, जे गृहमंत्री आहेत, त्यांनी उत्तर द्यायचंय। त्यांना सगळं माहिती आहे कोण काय करतं। ऐका ना, तुम्ही सांगा, उत्तर घ्या ना, आता उत्तर घ्या विनोदजी। अजून तुमच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी पुण्यातल्या कोयता गँगवर कंट्रोल का आणलेला नाहीये? का दादागिरी होती पुण्यामध्ये? अजितदादा दादागिरी करतात का मुख्यमंत्री दादागिरी करतात हा विषय आहे का? लोकांना काय त्रास होतोय हा विषय आहे। तुम्ही काय दरवेळेला लाडकी बहीण घेऊन बसता? लाडक्या बहिणीला मदत करायलाच पाहिजे, ती मदत करायची बाजूला राहिली। हे नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या ज्या इलेक्शन्स आहेत त्याच्यातले मुद्दे काय आहेत? तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करताय?
विधानसभेला पण तेच मुद्दे, आता सुद्धा तेच मुद्दे, विकासाचे मुद्दे करायचे जी. असतील तर आजही तुमच्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या लोकांना, मुलांना मी मगाचपासून विचारतोय, का त्यांना तुम्हाला मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये यावं लागतंय, का त्यांच्या ठीक आहे. गावात किंवा त्यांच्या जिल्ह्यात एक तुम्ही एक कॉलेजेस उत्तर देत देण्याची नाहीये संधी तुमच्या शिक्षणासाठी? आपण विनोदजींना देणार आहोत आणि सगळ्याच मान्यवरांना एक छोटीशी विनंती आहे. आपल्याकडे एक अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे, ती म्हणजे जाहिराती पण दाखवण्याची आणि त्यानिमित्तानं एक विश्रांतीही घ्यायची आहे. विनोदजी, एका मिनिटात उत्तर संपवा, आपल्याला पटकन या चर्चेच्या पुढच्या टप्प्यात पोहोचायचं आहे. मी त्यांना तेच सांगितलं की आता वारंवार ते महेशजी एकाच मुद्द्यावर येत आहेत की तुम्ही काय केलं. मी सांगितलं ना की आम्ही काय केलं काय नाही हे जनते घेऊनच आम्ही जनतेच्या दरबारात गेलो आणि त्याचा परिणाम तुम्हाला थोड्या वेळात दिसणार आहे. त्यामुळं आम्ही जर लोकांच्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण केल्या नसत्या, लोकांच्या गरजा सोडवल्या नसत्या, त्यांना जर आम्ही न्याय दिला नसता तर आम्हाला या ठिकाणी जनतेच्या दरबारात जायला त्या ठिकाणी संधी मिळाली नसती, आम्ही जाऊ शकलो नसतो. आम्ही जे गेलो ताटमानेनं गेलो, कारण आम्हाला माहीत होतं आम्ही त्यांना काय काय योजना दिल्या, कशा पद्धतीनं काम, आणि शासन म्हणून ही आमची जबाबदारी होती, ते आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली आणि त्याचाच परिणाम तुम्हाला आता दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही वारंवार तुम्ही जाऊ शकला नाही, तुमच्याकडे मुद्दा नव्हता. निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जावं हा प्रश्न तुमच्यासमोर होता. ठीक आहे, पवार साहेबांबद्दल मी समजू शकतो, ते ज्येष्ठ वयामानामुळे ते एखाद्या प्रचार सभेसाठी जाऊ शकले नसेल, ते राज्यात फिरू शकले नसेल, ते मी समजू शकतो. बाकीचे तुमचा एकही नेता फिरू शकला नाही, त्यांच्याजवळ एकही मुद्दा नव्हता राज्यात घेऊन जायला, एकही मुद्दा नव्हता तुमच्या नेत्याकडे, एकही नेत्यांनी तुमची सभा नाही घेतली. पवार साहेबांचा तुम्ही अतिवृष्टीमध्ये मदत नाही दिली त्याच्याबद्दल बोला, असं आम्ही समजू शकतो. पण तुमच्या बाकीच्या नेत्याला कुठला एखादा मुद्दा होता का की जो मुद्दा घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार होते आणि मग त्याला तुम्ही कारण देता की छोटी निवडणूक आहे, कार्यकर्त्याची निवडणूक म्हणजे छोटी आणि तुमची बारामतीची सुप्रियाताईची निवडणूक म्हणजे मोठी. म्हणजे तुमच्यासाठी फक्त एकच निवडणूक महत्त्वाची, ती म्हणजे स्वतःच्या घरातली सुप्रियाताईची. निवडणुकीला फक्त सगळ्या यंत्रणा पुरवायच्या, काय काय करायचं त्या निवडणुकीत सगळं झालं म्हणजे झालं, बाकीच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं. अहो, यामुळे तुमच्याकडे कार्यकर्ता टिकत नाही, यामुळे तुमच्याकडे नेते टिकत नाही. याचं आत्मपरीक्षण जरा तुम्ही करा. ऐका, बोलू द्या. आम्हाला ज्ञान देण्याची काही तुमचं झालं की मी बोलतो, मला शांतपणे बोलायचं या तुमच्या सगळ्या विषयावर. बिलकुल आपण सगळ्यांना बोलण्याची संधी देऊ. एक छोटीशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे.